रडायचं नाही कधी, लढायचं आपण. काय रे झालं, काय झालं बॅटरीला? तर फेक आईज गुड मॉर्निंग. आता निघालोय बाजारला आपण नसरापूरला. तर चला निघूया बाजारला. गाडी काढली आपण, दारामध्ये आणली गाडी आणि चिखल वगैरे सगळा होता, तो सगळा गायब झालेला चिखल आणि मस्त असा सुटसुटीत सुद्धा रस्ता राहिलेला आहे. असा सुटसुटीत सुद्धा रस्ता राहिलेला आहे आणि आता गाडीत माल टाकू आणि जाऊ. फायनली आता आपण पोहोचलेलो आहे नसरापूरला आणि आता जाऊया दुकान मस्तपैकी लावू आपलं, कारण आता लोक थांबले ते पाल लावायचं आपल्यासाठी. मग त्यामुळे आपण पटकन आतमध्ये आलो लगेच, कारण नाही तर बराच वेळ लागतो. 10-15 मिनिटं तिथून यायला लागतात, कारण की पाल लावलेले असतात, रस्ते सोडावं लागतात, परत बांधावं लागतं. मग आता अगोदर आता आलोय व्यवस्थित सगळं, आपण पाल बिल लावून घेऊ आणि मग दुकान लावूया. तर मित्रांनो आता दुकान वगैरे लावलं आपलं. फक्त आता म्हणजे बर्डे लावायचे राहिलेत आपले आणि माल लावायचं चालू आहे, कारण गिरायक आत्ता काही एवढं नसतं. सगळं संध्याकाळी नंतरने गिरायक सुरू होतं. तर थोड्या वेळाने जर आपण बर्डे वगैरे लावू आणि मग नंतरने परत तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दुकान सेट झालेलं आहे. आणि मला बोलायचं तुमच्याशी, मनातल्या गोष्टी शेअर करायच्यात काय. मागच ठेवलं, फ्री झालो आहे दुकानावरून आणि चाललो जरा मागं फिरायला. जरा 2 मिनटं विरुंगळा चिंचच झाडाखाली आलो आपण, दरवेळेस असतो. काय आऊ आऊ करतोय. तर मला एक गोष्ट बोलायची होती तुमच्याशी, की किती दिवस झालं यूट्यूबवर काम करतोय आपण, तुम्ही व्हिडिओजला लाईक करत नाही, काय करत नाही, नुसतं व्हिडिओज बघता. काय व्हिडिओमध्ये फॉल्ट आहे का? कमेंट ऑप्शन आहे चालू आपला, कमेंट टर्न ऑफ केलेलं नाही. तुम्ही कमेंट करा ना, काय चुकते का माझं त्यामध्ये व्हिडिओजमध्ये, किंवा काय चुकीच्या टाईपचं कॉन्टेंट बनवतोय का मी, की ते तुम्हाला आवडत नाही. मग आपलं एवढं चांगलं कॉन्टेंट असून तरी सुद्धा व्ह्यूज काय येत नाही त्याच्यावरती. सबस्क्रायबर आहेत आपले एवढे, पण प्रत्येक व्हिडिओला एवढे व्ह्यूज आहेत का? नक्की काय झाले? किंवा जे आता तुम्ही बघताय, तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणती व्हिडिओ बघून आलाय हे मला कमेंट करा. म्हणजे सबस्क्राईब केले तुम्ही, पण जर तुम्ही कोणती व्हिडिओ बघितली हे मला कमेंट करा. जर व्लॉग बघितला असेल तर कमेंट करून सांगा, आणि जर तुम्ही ते शेळी पालनाची जी व्हिडिओ बघितली असेल तरी सुद्धा मला सांगा. कारण काय झाले की आपण कॉन्टेंट मिक्स केल्यामुळं एक वेगळी ऑडियन्स आपल्या चॅनलवरती जास्त प्रमाणात आली, पण त्यामुळे काय होते की व्ह्यूज आपल्याला येत नाही. मग तुम्हाला व्हिडिओमध्ये काय पाहिजे, काय कशा प्रकारची स्टोरी बघायला आवडेल, मी आता एक वेगळं कॉन्टेंट आणणार आहे, ते तुम्हाला आवडेल का बघायला, मग ते मी तुम्हाला दाखवील. ह्या चॅनलवर आपले अपलोड करणार आहेत व्हिडिओ, ते बघूया मग कशा प्रकारे त्याला व्ह्यूज येत आहेत ते. ठीक आहे, हे बोलायचं होतं की व्हिडिओ आवडत का नाही आहेत तुम्हाला बघायला, कुठं काय बोरिंग वाटतायत का? कारण मी दाखवते असं कुठं मला जास्त वेळ बाहेर जायला भेटत नाही, कारण आणि मी जे तुम्हाला प्रॉमिस करतोय ते प्रॉमिस काय मला पूर्ण करता येत नाही. म्हणजे पूर्ण करता येत नाही म्हणजे की आता तुम्हाला म्हणले धरण दाखवतो, धरणाचं जवळचं दाखवतो, ते सुद्धा नाही दाखवलं. कंपनीतलं मंदिर दाखवतो, ते सुद्धा नाही दाखवलं. अजून परत बरेचसे वेगवेगळे जे तुम्हाला म्हणलं होतं मी प्रॉमिसेस केले होते, ते एकही पूर्ण मी केलेलं नाही आहे. त्याबद्दल मी सॉरी. पण तुम्हाला व्हिडिओ बोरिंग वाटतात का बघायला? जर वाटत असेल बोरिंग तर कमेंट करा बोरिंग म्हणून. आणि तुम्ही जर दुसरे आपले व्हिडिओज बघून म्हणजे शेळी पालनाचे व्हिडिओ बघून जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर अनसबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला, सबस्क्राईब करू नका. कारण की काय होतंय, अशी ऑडियन्स नसलेली चांगली आहे का नाही बाबा, जे चुकीच्या ह्याने आलेली आहे दुसऱ्या व्हिडिओज बघून, मग ते आपले हे ब्लॉगचे व्हिडिओ बघणारच नाही तुम्ही. ठीक आहे, जर तुम्ही शेळी पालनाचे व्हिडिओ बघून असाल चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका. काय होतं की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जात आहेत पण ते बघत नाहीत, मग त्याच्यामुळे चॅनलची रीच आहे ती खूप कमी होते. तुम्हाला माहीत नाही मी चॅनलवर किती वर्ष झालं यूट्यूबवरती काम करतोय, आत्तापर्यंत 10 वर्ष होत आलीत यूट्यूबवरती मी काम करतोय, पण सक्सेस अजून मिळत नाही आहे. बाकीचे बरेचसे चॅनल्स त्यांना सक्सेस मिळते 1-1.5 वर्षात लगेच ते चॅनल मॉनिटाईज होऊन अर्निंग करायला सुरुवात करतात. मी म्हणत नाही पैशासाठी करतोय, पण एक आवड म्हणून व्ह्यूज काय येत नाही आहेत हे मला शोधायचे. तुम्ही सांगा तुम्हाला चॅनल आपलं कॉन्टेंट कसं वाटते, की बदलू का बंद करू चॅनल? ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण बाजारात आलो आहे आणि आता गिराईक सुरू झालेलं आहे बाजारामध्ये. आवाज काय एवढा येत नसेल कारण आपण किट लावलेलं नाही, जे मायक्रोफोन लावतो आपण सगळं जोडलेलं नाही. गिराईक सुरू झाले, बोला. A few moments later. आज काय बाजारात काहीच गिराईक नाही आहे. दिवाळीमुळं असंच होतं, पण बाजार सगळे पडले कारण बाजारसुद्धा इतके महाग आहेत आणि भाज्यांचे दरसुद्धा जास्त आहेत आणि त्यातच गिराईकसुद्धा नाही आहे बाजारात. जेव्हापर्यंत मी महागाचे माल आणलेले त्यांनी टाकून दिले. ठीक आहे, आशेने माणूस आणतो, तू झालं गिराईक तर झालं, नाहीतर आता काय गिरण्याशिवाय बरेच पर्याय नाही. कसे बसले ते व्यापारी लोक आहे का?
तो आता अंधार झालेला आहे आणि गिराईक सुद्धा कमी झाले. थोड्या वेळापूर्वी जरा चांगलं गिराईक झालं बाजार, नाही तर दिवसभर काहीच नव्हतं गिराईक. आत्ताच गिराईक वाढलं आणि मी आलो का व्हिडिओ ते महत्वाचं आले काही आले. तर जरा पाय जरा आपले दुखते, त्यामुळे जरा आपण फिरून येऊ बाजारामध्ये आणि मग परत दुकानावर आहे तिथं बसू. युवराज भाऊ पण आपल्यासोबत आलेला आहे आता आणि आम्ही चाललो आता विरंगुळा करायला पायासाठी. इथं पायाचं झालंय पायाचं मोकळे शिरले ते. माझं तर जरा फिरून येऊ निवांत आणि मग परत जाऊ दुकानावर. कुत्रीचं पप्पीची कुत्रीम पार तिचा अशी वाकडी झालेली आहे कुत्रीम. होय तर इकडं वशाडवाडीचे खाली आज इकडं राम तर आज उदास झालेले आहेत. मंगळवारी होते ना ते चांगले कंटिन्यू. तर अशा प्रकारे हा बाजार फेल गेलेला आहे आणि गिराईक काहीच झालेलं नाही आहे. जेवढा माल आपला रेग्युलर जातो त्यातला निम्मा सुद्धा माल सेल झालेला नाही आहे. माझा त्याच्यामुळे माल सगळा संपलेला आहे. याचा सगळा माल संपतो बरं का. कसं काय करतो, काय सिस्टीम, काय मंत्र काय माहिती. कच्चं पक्क लिंबू काहीतरी करतो काय माहिती काय. सगळा माल संपून टाकतो, आपला माल शिल्लक राहिला. जाऊ द्या, ठीक आहे, असू दे. सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. रडायचं नाही कधी, लढायचं आपण. चंद्रकोर मस्त आलेली आहे का बघा, दिसली का? मस्त अशी चंद्रकोर बघायला भेटली. तर आणि आता काय नाही, जरा थंडी पडली जरा आणि त्यामुळे सुद्धा काय होते गिराईक असं विरळ होत जातं संध्याकाळच्या वेळी. लवकरच बाजार संपतो आणि आता आपल्याला स्वतः जास्त थंडी वाजते, मच्छर वगैरे चावतात, त्यामुळं लवकर आवरू आणि पटकेने घरी पळून जाऊ आपलं लवकर. तर फायनली मित्रांनो सगळं आवरलेलं आहे आणि आता आपण निघालोय घरी आणि आत्ता घड्याळात वाजलेले आहेत हे बघा 9 वाजल्यात आणि आता हो. तर 8:45 झालेले आहेत आणि अशी प्रचंड थंडी पडलेली, म्हणजे लय थंडी पडलेली आहे. माया भाषेतली लय थंडी पडली, माहिंदळगार लागते काय माणूस सांगाव घेऊन जाऊ आपलं. आणि आता निघू आपण घराकडं. आता गाडीला स्टार्टर मारू आणि जाऊया आपल्या भोरला. ठीक आहे, दाद्या बसलाय मागं, दाद्या दिद्या आणि रामभाऊ हे मागं बसलेले आहेत. आणि एंटेक पुढे आहे. काय रे झालं, काय झालं बॅटरीला? काय माहिती कसं. A few moments later. मित्रांनो आता गाडी जी आहे ती बंद झाली होती कारण की स्टार्टरच बसत होतं. बॅटरी जी आहे ती पूर्णपणे डाऊन झाली गाडी. काय झालं काय माहिती, अचानकच झालं. की आधी असा प्रॉब्लेम आला नाही कधी आपल्याला, पण आता अचानक कसा काय प्रॉब्लेम आला काय माहिती. पण गाडी आहे ती आपण ढकल स्टार्ट केली आणि मग गाडी जी चालू झालेली आहे. बॅटरीचं काय झालं विषय काय माहिती आपण बघू. आता जाऊ घरी आधी आणि मग चेक करूया. ठीक आहे, तर डायरेक्ट आता भेटूया घरी. रात्रीचं काय दाखवायला विषय नाही कारण की रस्त्याने काय आपली इथे एवढ्या सुविधा नाहीत की लाईट येत रस्ते, सगळा अंधार भडूक असतो, त्याच्यामुळं काय दाखवता येणार नाही. तर ठीक आहे, भेटू डायरेक्ट घरी पोचल्यावर. मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे, मगाशीच पोचले आणि जेवण वगैरे झालं मस्त असं. गाडीतला माल येते आले उतरून घेतलं पटकन कारण की काय उद्या सकाळी आपल्याला जायचं पुण्याला. आणि आत्ता घड्याळात किती वाजले माहिती आहे, 11:30 वाजले असतील बहुतेक. आता म्हणलं जरा फिरावं, तुमच्याशी बोलावं कारण मोबाईल आल्या घरात ठेवून दिला लगेच आणि जेवण येते करून घेतलं कारण तिचा जो भाव आहे तो आला होता, त्यामुळं पहिले जेवण करून घेतलं कारण तो त्याला उशीर झाला असता परत आपल्यामुळं, म्हणून जेवण वगैरे करून घेतलं पहिले. म्हणलं जरा बाहेर फिरावं, तुमच्याशी बोलावं, काय गप्पा गोष्ट. मस्त लाईटिंग केली पप्पांनी बघितलं का. मी केली होती याच्या आधी पण पप्पांनी परत काढली आणि दुसरी गेली. मी आतल्या बाजूला केली होती. अशा प्रकारे लाईटिंग केलेली आहे घराला, भारी वाटते बघायला. सिरियलमध्ये जरा भारी वाटते. तर जेवण काय काय केलं मी, जेवायला गेलो होतो पुरी, अजून श्रीखंड आम्रखंड होता आणि आळूची वडी होती, भजी होती, पनीरची भाजी होती, पनीर आणि ग्रीन ची. मस्त झालं जेवण, पोटभर जेवलं. वरण भात होता शेवट. त्याला टाटा बाय बाय केलं माझ्या पुण्याला. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या असेच ब्लॉग पाहिजे असेल तर सबस्क्राईब पण करा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलला, म्हणजे शुभम क्षीरसागर ब्लॉग्स या चॅनलला. ते फ्री आहे बरं का, खाली बटन आहे बघा लाल कलरचं, ते दाबून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. काही कमेंट असेल तर कमेंट पण करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या पुण्याला जायचं सकाळी, मला लवकर उठायचं. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर आणि बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, त्रास देऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. बाय बाय.